माझ्याबरोबर बरेच शेठ गोगावले आहेत. धर्मवीर 2 चं लॉन्चिंग झालेलं आहे. काय सांगाल शेठ, या लॉन्चिंगला होतात तुम्ही, हिंदुत्वाची कथा सांगितली जाते. आता जे काय वस्तुस्थिती होती दिघे साहेबांच्या कारकिर्दीमधली, बाळासाहेबांच्या, ती इथं मांडण्यात आलेली आहे. त्यात चुकीचं काय सांगितलेलं नाही आहे, वस्तुस्थिती आहे आणि ती सगळं जनता स्वीकारणार आहे. या आता धर्मवीर 2 मध्ये तुमचा देखील रोल असणार आहे. आहे माझा पण रोल दाखवलाय. मला आता मुख्यमंत्र्यांनी बोलून सांगितलं आपला पण रोल आहे. त्यानंतर माझ्यावरती संवाद फेक आहे, चांगले संवाद प्रवीण तरडे मला बोलले आणि ते बोलले एवढे फेमस होणार आहेत ते आता बघितल्यानंतर कळत. या अगोदरचा चित्रपट, त्यानंतर झालेली ज्या काही घडामोडी राज्यात, आता पुन्हा हा चित्रपट येतोय, पुन्हा काय घडामोडी काय नाही, 3 महिने होणारे परत महायुतीचं सरकार, ह्याच्या पलीकडे काय आहे? जी वस्तुस्थिती लोकांनी स्वीकारायची आणि पुढे चालायचं, ह्याच्या पलीकडे काय नाही. एकूण आता ज्या पद्धतीने आजची पत्रकार परिषद बघितली असेल, या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी खूप घणाघाती टीका केलेली आहे. त्यांना टीकेसाठीच आम्ही ठेवलेत. लक्षात आलं का? आम्ही जे काय काम करतोय ते जनतेच्या, लोकांच्या, गरिबांच्या हितासाठी करतोय. आता ह्याच्या पलीकडे आम्ही काय जर करते कोणाला पटत नसेल, रुचत नसेल, त्याला आम्ही काय करणार? एकूण कसा प्रतिसाद लाभेल आता या चित्रपटाला? हा, गेल्या पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट अत्यंत उंचीवरती नेऊन ठेवाल अशी आमची खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. माझ्याबरोबर भरत शेठ. आणि या अगोदरचा जो चित्रपट होता त्यापेक्षाही चांगला प्रतिसाद या चित्रपटाला लाभेल अशी या ठिकाणी प्रतिक्रिया भरत शेठ गोगावले यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा कापरेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.